कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। न्यू मांडवे धरण प्रकल्प गेल्या 32 वर्षांपासून प्रलंबित असून हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी भूमिपुत्र नितीन जाधव यांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा निर्वाणीचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांची एक महत्त्वाची जाहीर सभा पार पडली। या सभेचे नेतृत्व रवींद्र निकम, सुधाकर कदम आणि अशोक शेलार यांनी केले। सभेत नितीन जाधव यांनी शासनाच्या उदासीनतेमुळे आणि अनेक वर्षांच्या फोल आश्वासनांमुळे त्यांना हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला असल्याचं सांगितलं। ग्रामस्थांनी त्यांना टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र जाधव आपल्या निर्णयावर ठाम आहेत। आता ग्रामस्थ स्थानिक आमदार आणि खासदार सुनील तटकरे यांची तातडीनं भेट घेणार आहेत। वित्त मंत्रालयातील प्रलंबित फाईलला कॅबिनेट मंजुरी मिळवण्यासाठी विशेष पाठपुरावा केला जाणार आहे। जर 26 जानेवारीपर्यंत शासनाने कोणताही ठोस तोडगा काढला नाही तर मोठ्या लोक चळवळीचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला असून या लढ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जे भूमिपुत्र नितीन सखाराम जाधव यांनी जो आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे 26 जानेवारी, या 26 जानेवारीला संपूर्ण मुंबईकर अष्टकोशीमधील असतील, तळे मांडवे या गावातील असतील, अगदी संपूर्ण मुंबईकर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि आमच्या एका तरुणाला तात्पुरता त्या ठिकाणी आत्मदहनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच ठिकाणी पुढील चळवळीची नांदी त्या ठिकाणी उभारली जाईल आणि एक मोठा लढा उभा त्या ठिकाणी उभा राहील। आजची जी सभा होती की न्यू मांडवे दैवी विभाग अष्टकोशी विभागाचे धरण गेल्या 32 वर्षापासून त्याचं जे काम प्रकटलेलं आहे आणि ते आजतागायत पूर्ण झालेलं नाही आणि त्या धरणासाठी पूर्ण होण्यासाठी हे भूमिपुत्र नितीन जाधव हे त्याचा पाठपुरावा करत आहेत आणि त्यांच्या माहितीप्रमाणे ही फाईल अर्थ विभागाकडे पोहोचलेली आहे। सेकंड सुप्रोमा यासाठी ही अर्थ खात्याकडे पडून आहे आणि ती कशी लवकरात लवकर पास होईल आणि हे धरण कसं पूर्ण केलं जाईल या संदर्भात जो नितीन जाधव यांनी आत्मदहनाचा जो निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही ते चर्चा केलेली आहे। त्यांनी आत्मदहन करू नये यासाठी आम्ही सर्वांचं एकमत झालेलं आहे। त्यासाठी आम्हाला मंत्री महोदय, आमदार आणि शासकीय अधिकारी यांना आम्ही प्रथमतः भेटण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच पुढचा जो कार्यक्रम आहे 26 तारखेचा 26 जानेवारीचा आत्मदहनाचा, त्याच्यासाठी आम्ही आमचा एक उत्तम कार्यकर्ता जर आत्मदहन करत असेल आणि जर शासन जर दुर्लक्ष करत असेल तर आम्ही तरी त्याला आत्मदहन का करू द्यावं यासाठी आम्ही आज बसलेलो आहोत।